Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 18 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 28 वर प्रॅक्टिस सेट 18 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. फक्त 2 क्वेश्चन्स आहेत. इथे एक फिगर दिलेली आहे आणि या फिगर वर आधारित रिलेटेड हे 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की या फिगर मध्ये अपोजिट रेज कोणते आहेत आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की रे पीएम अँड रे पीटी अपोजिट रेज आहेत का. असतील तर रिझन सांगायचं आहे, नसतील तरीही रिझन सांगायचे आहे. मग या क्वेश्चन्सचे आन्सर्स राईट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. आधी तर रे म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. त्यानंतर अपोजिट रेज म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. चला तर मग आपण पटकन समजून घेऊयात या सगळ्या कन्सेप्ट्स, बेसिक कन्सेप्ट्स, आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूयात. हे पहा, रे म्हणजे काय ते पाहूयात आधी. रे हा लाईनचा असा एक पार्ट असतो की ज्याला स्टार्टिंग पॉइंट असतो पण एंडिंग पॉइंट नसतो. हे पहा, आता ही एक लाईन आहे. मला सांगा कुठून स्टार्ट झालेली आहे. तर हे पहा, या पॉइंट पासून स्टार्ट झालेली आहे, बरोबर. आणि अशी इकडे पुढे आपण एक्सटेंड केली आहे या लाईनला. का बरं एक्सटेंड करू शकलेलो आहोत आपण? कारण इथे ॲरोचं साइन आहे. मग रे म्हणजे काय तर अशी एक लाईन किंवा लाईनचा असा एक पार्ट की ज्याला स्टार्टिंग पॉइंट असतो पण एंडिंग पॉइंट नसतो. आपण हे पहा, इथून हा रे स्टार्ट झालेला आहे आणि ॲरो असल्यामुळे या रेला आपण कितीही पुढे एकाच डिरेक्शनने एक्सटेंड करू शकतो. हे पहा, कितीही पुढे आपण या लाईनला एक्सटेंड करू शकतो कारण इथे ॲरोचं साइन आहे. या साईडला ॲरोचं साइन आहे का तर नाही. या साईडला या लाईनचा स्टार्टिंग पॉइंट आहे. मग रे म्हणजे काय? अ पार्ट ऑफ अ लाईन विथ अ स्टार्टिंग पॉइंट और वी कॅन से ओरिजिन बट नो एंड पॉइंट. लाईनचा असा एक पार्ट की ज्याला स्टार्टिंग पॉइंट असतो पण एंडिंग पॉइंट नसतो, त्याला रे असं म्हणतात. अ रे कंटिन्यूज ऑन फॉर एव्हर. अ रे कंटिन्यूज ऑन फॉर एव्हर इन ओनली वन डिरेक्शन. रे हा आपण हवा तितका एक्सटेंड करू शकतो पण फक्त एकाच डिरेक्शनने. का बरं एकाच डिरेक्शनने? कारण हे पहा, इथे एकाच साईडला, या रेच्या एका साईडला ॲरो आहे म्हणून तर याला रे असं म्हणतात, बरोबर. सो रेला आपण एका डिरेक्शनने हवं तितकं एक्सटेंड करू शकतो. आता या रेला नाव कसं देतात तर पहा बरं, वी यूज द स्टार्टिंग पॉइंट म्हणजेच ओरिजिन. आपण काय करतो, कशा प्रकारे एखाद्या रेला आपण नाव देत असतो तर त्यासाठी आपण काय करतो, रेचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो आणि सेकंड पॉइंट या रेवर आपण कुठेही एका ठिकाणी घेतो आणि त्या रेला आपण नाव देत असतो. पण नाव देते वेळी आपण एक सिम्बॉल यूज करत असतो. हे पहा, अशा प्रकारचं. आणि ते कुठे राईट करतो तर आता हे पहा, इथे हा स्टार्टिंग पॉइंट या रेचा आणि इथे आपण हा एक पॉइंट घेतला. सो स्टार्टिंग पॉइंट ए, इथे हा पॉइंट घेतला बी. मग नाव देते वेळी या रेला कशा प्रकारे नाव देणार तर रे ए बी. ए बी च्या वरती अशा प्रकारे एक ॲरो टाकणार आणि अशा प्रकारे या रेचं आपण नाव देणार. आता समजून घेऊया की अपोजिट रेज म्हणजे काय. आता इथे पहा, या फिगर मध्ये तुम्हाला किती रेज दिसत आहेत तर हा जो आहे पॉइंट बी, या पॉइंट बी पासून इकडे एक रे गेलेला आहे आणि याच पॉइंट बी पासून या डिरेक्शनला एक रे आहे. सो नेम द रेज इन द फिगर. सांगा बरं मला आता मग की कोणकोणते रेज आहेत तर रे बी सी आणि रे बी ए. रे बी ए अँड रे बी सी. त्यानंतर मला सांगा ओरिजिन काय आहे या दोन्ही रेजचा. ओरिजिन आहे पॉइंट बी. पॉइंट बी पासून रे बी सी आणि रे बी ए स्टार्ट होत आहेत. सो ओरिजिन और स्टार्टिंग पॉइंट काय आहे या रेसचा बी आहे. सो इथे राईट करूयात पॉइंट बी. त्यानंतर इथे या दोन रेजमुळे एक अँगल फॉर्म झालेला आहे, हो की नाही. हे पहा, इथे हा रे बी ए, इथे रे बी सी. ओरिजिन और स्टार्टिंग पॉइंट जो आहे दोघांचा एकच आहे आणि त्यामुळे या इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे. अँगल ए बी सी
और वी कॅन से अँगल CBA. इथे राईट करूया. आता इकडे लक्ष द्या, या फिगरमध्ये काय काय दिलेलं आहे ते जरा ऑब्झर्व करा. एक स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसतीये. या स्ट्रेट लाईनवर या साईडला एक ॲरो आहे. याचा काय अर्थ आहे की या साईडने आपण ही लाईन कितीही एक्सटेंड करू शकतो. त्याचबरोबर या साईडने सुद्धा एक ॲरो दिलेला आहे. याचा अर्थ की या साईडने पण आपण ही लाईन जी आहे ती कितीही एक्सटेंड करू शकतो. आणि या लाईनवर टोटल 3 पॉइंट्स दिलेले आहेत. पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C. मग आता इथे जर मी तुम्हाला विचारलं की या फिगरमध्ये रेज कोणकोणते आहेत ते मला सांगा, तर कशा प्रकारे तुम्ही सांगणार? हे पहा, इथे हा पॉइंट B आहे, इथे हा पॉइंट C आहे. याचा काय अर्थ आपण लावू शकतो की पॉइंट B पासून एक रे स्टार्ट झालेला आहे. म्हणजे पॉइंट B हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि या स्टार्टिंग पॉइंट पासून एक रे या डिरेक्शनने असा चाललेला आहे. आणि इथे पॉइंट C घेऊन आपण या रेला रे BC असं नाव देऊ शकतो. त्याचबरोबर जर आपण पॉइंट B हा स्टार्टिंग पॉइंट इथे धरला आणि या साईडने आता हा ॲरो गेलेला आहे की नाही, म्हणजे ही लाईन आपण इकडे कितीही एक्सटेंड करू शकतो. आणि इथे पॉइंट A असे नाव दिलेले आहे. याचाच काय अर्थ आहे की हा जो रे आहे तो या स्टार्टिंग पॉइंट B पासून स्टार्ट झालेला आहे आणि इकडे या डिरेक्शनने गेलेला आहे. सो या रेचं नाव काय येणार आहे? रे BA. त्याचबरोबर आणखी तुम्हाला काय दिसतंय या फिगरमध्ये? तर एक स्ट्रेट अँगल इथे फॉर्म झालेला आहे. पहा, इथे आहे पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C आणि पॉइंट B वर हे पहा एक स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला आहे. एक स्ट्रेट अँगल कसा फॉर्म होतो? किती डिग्रीचा असतो तो? तर 180 डिग्रीचा. क्लास 6 मध्ये असताना आपण अभ्यासलेले आहे स्ट्रेट अँगल, हो ना. आणि किती डिग्रीचा असतो तो? तर 180 डिग्रीचा असतो. सो या फिगरमध्ये जो अँगल आहे तो कोणता आहे? अँगल ABC और यू कॅन से अँगल CBA. जो वर्टेक्स असतो अँगलचा तो कायम आपल्याला मध्ये राईट करायचा असतो. आलं लक्षात? सो अँगल ABC और अँगल CBA. आता रेज, जसं की मी तुम्हाला म्हटलं की या फिगरमध्ये रेज कोणकोणते आहेत. सो B हा आपण ओरिजिन म्हटलं. सो नेम द रेज हुज ओरिजिन इज पॉइंट B. मग कोणते कोणते आहेत रेज? रे BC आणि रे BA. आलं लक्षात? मग आता या फिगरला व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलेलं आहे की या फिगरमध्ये रे BC आणि रे BA मीट टू फॉर्म अ स्ट्रेट अँगल. रे BC आणि रे BA हे दोन्ही रेज एकमेकांना भेटतात किंवा एकत्र येतात. कुठे? तर पॉइंट B वर आणि एक स्ट्रेट अँगल फॉर्म होत असतो. अँड वी गेट अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट अँगल फॉर्म होतो याचाच अर्थ काय की एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळते. सो रे BC अँड रे BA काय झाले? अपोजिट रेज झाले. येते तुमच्या लक्षात? अपोजिट रेज म्हणजे काय? असे दोन रेज की ज्यांचा स्टार्टिंग पॉइंट हा सेम असतो. आता इथे या दोन्ही रेजचा स्टार्टिंग पॉइंट हा सेम आहे आणि एक स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला आहे, म्हणजेच एक स्ट्रेट लाईन इथे तयार झालेली आहे. अशा रेजला आपण काय म्हणतो? अपोजिट रेज म्हणतो. आता हे दोन रेज अपोजिट रेज आहेत का? यांचा स्टार्टिंग पॉइंट तर एकच आहे B, पण एक स्ट्रेट लाईन और स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला आहे का? तर नाही. म्हणजे इथे या फिगरमध्ये अपोजिट रेज नाहीयेत. या फिगरमध्ये अपोजिट रेज नाहीयेत आणि या फिगरमध्ये अपोजिट रेज आहेत. आलं तुमच्या लक्षात अपोजिट रेज म्हणजे काय? चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड. आता इथे पहा, हा एक रे आहे आणि हा एक रे आहे. दोघांचं हे पहा स्ट्रेट लाईन आहे की नाही आणि स्टार्टिंग पॉइंट दोन्ही रेसचा P आहे. एक स्ट्रेट लाईन और स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला आहे. सो रे PL आणि PM काय झाले? अपोजिट रेज झाले. रे PL अँड रे PM. आणखी पहा बरं, हे पहा ही एक स्ट्रेट लाईन आहे. या स्ट्रेट लाईनवर इथे पॉइंट P हा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट और वी कॅन से ओरिजिन. आणि इकडून एक रे आलेला आहे. त्याचबरोबर पॉइंट P हा स्टार्टिंग पॉइंट और ओरिजिन आणि या साईडला एक रे गेलेला आहे. सो PN, रे PN आणि रे PT हे काय झाले? अपोजिट रेज झाले. आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. काय दिलेलं आहे सेकंड क्वेश्चन मध्ये की आपल्याला PM आणि PT हे अपोजिट रेज आहेत का ते सांगायचंय. कुठे आहे बरं PM? PM आणि PT. हे पहा
PM आणि PT हे दोन्ही रेज, हे रेज आहेत. कसं काय रेज आहेत? कारण की P हा स्टार्टिंग पॉइंट आहे रे PMचा आणि रे PTचा स्टार्टिंग पॉइंट और ओरिजिन पण P आहे, म्हणजे हे दोन्ही काय झाले? रेज झाले. पण मग हे अपोजिट रेज झाले का? तर नाही. का बरं नाही? कारण स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे का या दोन रेजमुळे और स्ट्रेट अँगल? तर नाही. म्हणून हे दोन्हीही रेज अपोजिट रेज नाहीयेत. किती इझी आहे, राईट? कसं करणार तुम्ही? नो, रे PM अँड रे PT आर नॉट अपोजिट रेज बिकॉज द रेज डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. सो अशा प्रकारे इथे आपले हे दोन्ही क्वेश्चन्सचे आन्सर्स कंप्लीट झालेले आहेत. आय होप तुम्हाला रेज अपोजिट रेज ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. अपोजिट रेज म्हणजे असे दोन रेज की ज्यांचा ओरिजिन और स्टार्टिंग पॉइंट हा सेम असतो आणि एक स्ट्रेट लाईन ते फॉर्म करतात.